नमस्कार मैत्रिणींनो. पाऊस बाहेर रिमझिम चालू आहे आणि असं काहीतरी चटपटीत खायचं मन झालेलं आहे, म्हणून मी आज बनवते वडा सांबर. तर बटाटे शिजवून घेतलेले आहेत. जिरं, मोहरी, अद्रक लसूण पेस्ट आणि थोड्याशा 2 हिरव्या मिरच्या टाकून मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि याचा छान असा बटाटा तयार केलेला आहे. तर हा माझा बटाटा झालेला आहे आणि या ठिकाणी मी डाळ शिजवून घेतलेली आहे. आता घरामध्ये व्हाईट बल्ब आहे, त्याच्यामुळे ही डाळ तुम्हाला सफेद दिसते. तर ही डाळ मुगाची आहे आणि सांबर याचं मी बनवणार आहे. आणि सांबर बनवण्यासाठी मी घेतलेला आहे लाल तिखट, सांबर मसाला, आणि हा मी सुहाणाचाच वापरते. आणि त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, जिरे, मोहरी आणि हळद. तर याचा वापर करून मी बनवणार आहे छान असं सांबर. चला तर आज वडा सांबार खायची खूप इच्छा झालेली आहे. ती इच्छा आज मी पूर्ण करणार आहे माझ्या कुटुंबाची. तर चला आपण सुरुवात करूया वडा सांबार करायला. पण त्या अगोदर मी सांबार बनवणार आहे. चला तर सांबार फोडणीला टाकते. तर मैत्रिणींनो, मी टोपामध्ये तेल ओतलेलं आहे. तेल मी 2 छोटे चमचे टाकलेलं आहे, कारण जास्त तेलकट आमच्या घरात कोणालाही आवडत नाही. त्यामुळे मी फक्त 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल आपलं तापलंही असेल. तर या ठिकाणी मी आता टाकणार आहे मोहरी. तुम्ही बघू शकता मोहरी तडतड करायला लागलेली आहे. त्याच्यानंतर यानंतर मी त्याच्यात ॲड केला आहे कांदा आणि टोमॅटो. यामधील टोमॅटो पटकन विरघळण्यासाठी याच्यामध्ये आपण टाकूयात थोडंसं मीठ. मीठ टाकल्यानंतर यातील टोमॅटो विरघळेपर्यंत आपण छान असं त्याला हलवून घ्यायचं आहे. या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो छान असं भाजून झालेला आहे. टोमॅटोही यामध्ये विरघळलेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड करूयात. आणि यानंतर याच्यामध्ये ॲड करूयात लाल मिरची पावडर आणि सांबर मसाला. तर हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. याला जास्त वेळ तेलात भाजायचं नाही, त्यामुळे चव तुमची बिघडली जाते. आता याच्यामध्ये आपण शिजवलेली जी डाळ आहे ती याच्यामध्ये ओतणार आहोत. छान असं तेल सुटलेलं आहे आणि याच्यामध्ये ही मी शिजवलेली डाळ ओतते. वाव, सुंदर असा रंगही आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांबार टेस्टी लागण्यासाठी मी त्याच्यामध्ये अजून एक पदार्थ ॲड करणार आहे. तो म्हणजे चिंच आणि गुळाचं पाणी. यामुळे सांबार खूप टेस्टी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. याच्यामध्ये ॲड करते चिंच गुळाचं पाणी. आता याच्यामध्ये अजून आपण थोडं पाणी घालणार आहोत. वाव, मस्त असं सांबार तयार झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपला बटाटाही तयार आहे. तर मैत्रिणींनो, सांबार परत तयार झालेला आहे. सुगंध तर खूप छान, वास तर खूप छान येते. खूप सुंदर असं सांबार झालेलं आहे. टेस्टी तर खूप असणार आहे, कारण घमघमाटच खूप छान सुटलेला आहे. याच्यावरती मी कोथिंबीर टाकते आणि सांबार उकळेपर्यंत मी या ठिकाणी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि असे वडेही तयार करून घेतलेले आहेत. सांबारचा वास जो आहे ना, घरभर पसरलेला आहे. कधी खातोय असं सगळ्यांना झालेलं आहे. चला तर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता वडे तळायला घेणार आहे. तेल आपलं तापलेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये वडे सोडणार आहे. पीठ जे आहे ते जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलही नाही असं भिजवायचं आहे. तर याच्यामध्ये मी वडे सोडते.
माझं थोडं पीठ सैलसरच झालेलं दिसते. आणि वडे चांगले फुगण्यासाठी याच्यावरती थोडंसं असं तेल उडवायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपले वडे छान असे तळून झालेले आहेत. चला तर आता खायची खूप इच्छा झालेली आहे, पण माझ्या अगोदर मी देणार आहे माझ्या मुलांना. तर चला मस्तपैकी आपण ताट तयार करूयात.